तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं होतं त्याचं आत्ता कौतुक केलंय. मागच्या आठवड्यात जेव्हा आवाहन झालं होतं त्यावेळेस पवार कुठेतरी टीका करताना दिसले होते, मात्र आता ते कौतुक करतायत, घेतलेल्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत असं ते बोलतायत. मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवार साहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही. सर, राहुल गांधी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहांवरती अपशब्द वापरताना पाहायला मिळते. त्यांनी आज म्हटलं की गद्दार आहेत हे दोघे जण. असं मला असं वाटतं, मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, पवार साहेबांना फार राग आला. ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नये. पण मी पुन्हा सांगतो, हा रिजेक्टेड माल आहे. राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णय हे प्रत्यक्षात अंमलात आलेले आहेत अशी सुद्धा एक आकडेवारी समोर आली आहे. 1.5 वर्षाच्या कारभाराच्या संदर्भात हा सगळा डेटा समोर आला. निश्चितपणे आम्ही आमच्या मंत्रिमंडळापुढे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांची किती अंमलबजावणी झाली या संदर्भात ॲक्शन घेतलं आणि प्रत्येक विभागाने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाच्या संदर्भात त्यांनी प्रेझेंटेशन केलं. त्यात 92% निर्णय हे पूर्णपणे कार्यान्वित झाले. 8% निर्णय असे आहेत की ज्यातले काही निर्णय हे राज्यपालांकडे किंवा राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहेत, ते कायद्याच्या स्वरूपात आहेत. आणि काही निर्णय हे 2, 3, 4 डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे त्याचं अजून कार्य चाललेलं आहे. पण एकूण प्रगती जी आहे ती चांगली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची सगळीकडे ताकद वाढली आहे. हीच जर ताकद बघितली येत्या काळामध्ये 16 जागा आहेत, तेवढाच मोठा भाऊचा वाटा तिथं मिळेल. कारण ज्या पद्धतीनं समन्वयाच्या बैठका सुरू झाल्या, अनेक जण दावा करतायत. सगळे आमचा प्रयत्न असा आहे की तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून याचा निर्णय आम्ही करावा. आणि निश्चितपणे मला असं वाटतं की वेगवेगळ्या निकषांवर आम्ही चर्चा करतो आहोत आणि या निवडणुकांमध्ये या सगळ्या जागांवर आम्ही तिघही एकत्रितच गेलो पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो.